नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. जसं की आपली सिरीज सुरू आहे RRB P1 आणि क्लरिकल साठी डेली एक व्हिडिओ आपण टाकत आहे याच्यावरती. तर आपले 3 जे काही लेक्चर्स आहेत ते झालेले आहेत. आय होप ते तुम्ही तिन्ही पार्ट्स जे आहेत ते पाहिलं असाल. ठीक आहे. आज हा 4th डे आहे आणि तर जास्त वेळ न घालवता सुरू करू. आज आपण प्रत्येक टॉपिकवर आपण म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन्स हे घेत आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण जे काही सिलेबस आहे त्याचा ओव्हरव्ह्यू येऊन जावा आणि तुम्ही एक बाबा प्रत्येक गोष्टीची माहिती घेऊनच त्या एक्झामला फेस करताल. ठीक आहे. तर आज नंबर सिरीज वगैरे सर्व गोष्टी ऍड केलेल्या आहेत. तर कालचे जे काही डे आहे त्याच्यामध्ये एक आपण होमवर्कसाठी पझल दिला होता. ठीक आहे. आय होप तुम्ही सॉल्व्ह केला असाल. आणि जे काही होमवर्कसाठी पझल वगैरे देतो त्याचं जे काही तुम्ही आन्सर आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देऊ शकता, जेणेकरून मी तुमचं जे काही आन्सर बरोबर आहे का नाही ते सांगू शकेल. ठीक आहे. आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. तर सुरू करू वेळ न घालवता. हा होमवर्कचा क्वेश्चन होता. तर हा तर काय म्हणले बघा, 8 पर्सन्स आहेत म्हणले LMN2S. ठीक आहे. आणि आर सेटिंग इन लिनियर रो, म्हणजे 8 जण आहेत आणि लिनियर रोला बसले आहेत आणि 4 ऑफ देम फेसिंग नॉर्थ अँड व्हाईल 4 ऑफ देम फेसिंग साऊथ. आता 4 जण वर बघतायत आणि 4 जण खाली बघतायत, पण कोणते 4 जण खाली बघतायत आणि कोणते 4 जण वर बघतायत हे दिलं नाही. सो तर मग आपण सुरू करू. काय म्हणले बघा, 8 जण आहेत आणि लिनियर रो मध्ये आहे. आपण असं करू 1 2 3 4 5 6 7 8. ओके. ठीक आहे. तर आपण मस्तपैकी तर 8 जण आहेत हे झाले नॉर्थ. 4 जण नॉर्थला बघतायत आणि 4 जण साऊथला बघतायत. आपण पहिल्यांदा ही कंडिशन लिहून घेऊ, 4 इज इक्वल टू नॉर्थ आणि 4 इज इक्वल टू साऊथ, म्हणजे हे तुम्हाला नंतर कन्फ्युज होणार नाही. तर बघा काय म्हणलंय, M sits second from one of the extreme ends of the row. ठीक आहे. आता M जो आहे हा एक्स्ट्रीम एंडला आहे. अशा गोष्टीमध्ये आपण कधीही तुम्हाला सांगितलेलं आहे की दोन कंडिशन घेतेवेळी 2 कंडिशन घेत जावं, म्हणजे तुम्हाला काय म्हणतात मध्ये जर कोणती कंडिशन आली कन्फ्युज करणारी, त्याच्यापासून 2-3 कंडिशन जर होत असतील तर म्हणजे जास्त वेळ जाणार नाही. सो M sits सेकंड फ्रॉम वन ऑफ द एंड, म्हणजे इकडे एक आणि इकडे एक. ठीक आहे. आपल्याला त्याचं डायरेक्शन माहित नाही. ओके. नेक्स्ट आहे P सिट्स थर्ड टू द राईट ऑफ M. ओके. आता याच्यावरून बघा, P सिट्स थर्ड टू द राईट ऑफ M, म्हणजे इथं P नॉर्थला बघायला पाहिजे, तेव्हाच P हा इथे येणार आहे. ठीक आहे. सॉरी, M हा नॉर्थला पाहिला पाहिजे, म्हणजेच जो P आहे हा थर्ड टू द राईटला येणार आहे. ठीक आहे. आणि इथं P हा जो आहे हा साऊथला पाहणार आहे, तेव्हाच P हा जो आहे हा इकडे येणार आहे. ठीक, बसू शकतो. नेक्स्ट आहे बघा, ओनली 2 people sit between P and L. आता P आणि L मध्ये दोघं जण आहेत. आता L इकडे येऊ शकतो का नाही, मग L ला इकडे तर एकच जागा, म्हणजे L इकडं आणि इथं पण L एक्स्ट्रीम एंडला येणार. ठीक आहे. आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता नेक्स्ट आहे, द नंबर ऑफ पर्सन्स सिटिंग टू द लेफ्ट ऑफ L इज 1 more than number of persons sitting between right of Q. आता L च्या लेफ्टला जेवढे आहेत हे एक जास्त आहे म्हणते Q च्या जेवढे राईटला आहे. मग आता समजा L ला जर आपण नॉर्थ घेतलं, उदाहरणार्थ L ला जर नॉर्थ घेतलं तर L च्या जे काही लेफ्टला आहेत हे 7 जण येणार आहेत. मग आता Q च्या राईटला 6 जण बसवायला पाहिजे, कारण L च्या लेफ्टला 1 जण जास्त आहे म्हटल्यावर मग Q च्या राईटला 6 जण बसवण्यासाठी Q कुठं बसू शकतो, तर Q हा इधर इथं तरी बसू शकतो और इथं तरी बसू शकतो. 2 कंडिशन आहेत. म्हणून ही कंडिशन डायरेक्टली घ्यायचं नाही, त्याच्याशी रिलेटेड जी कंडिशन आली आपण नंतर घेऊ. ठीक आहे. म्हणजे इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल Q डायरेक्ट का नाही बसत. ओके. ही कंडिशन झाली. द नंबर ऑफ पर्सन सिटिंग बिटवीन लेफ्ट ऑफ L इज 1 more than नंबर ऑफ पर्सन सिटिंग बिटवीन टू द राईट ऑफ Q. ठीक. आता बघा, बोथ द इमिजिएट नेबर्स ऑफ Q आर फेसिंग अपोजिट डायरेक्शन, म्हणजे Q चे जे नेबर्स आहेत, इधर हा नॉर्थला बघत असेल तर हा साऊथला बघतो, हा जर साऊथला बघत असेल तर हा नॉर्थला बघतो. ही अशी कंडिशन आहे. ठीक आहे. Qच्या अपोजिट आहे का, ते नाही, ते एकमेकाच्या अपोजिट आहे. म्हणजे Q जर इकडे बसला असेल तर त्याचे जे काही आहे ते अपोजिट बघत आहेत, हे तुम्हाला समजलं असेल. आता नेक्स्ट आहे, ओनली 4 पर्सन सिट बिटवीन N and R हू फेसेस अपोजिट डायरेक्शन टू Q. ठीक आहे. N आणि R मध्ये 4 जण आहेत म्हणलंय. ठीक आहे. आणि
आर हू फेसेस अपोजिट डायरेक्शन टू क्यू. आर जो आहे हा अपोजिट टू क्यू आहे. ठीक आहे, आपण असं लिहून घेऊ. ठीक, काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट आहे एन सीट सेकंड टू द राईट ऑफ ओ. आता ओच्या सेकंड टू द राईटला कोण आहे? एन आहे. ठीक. आणि नेक्स्ट आहे ओ हू डज नॉट फेसेस नॉर्थ. ओ हा नॉर्थला फेस करत नाही, मग ओ कुठं फेस करणार? ओ इज इक्वल टू साऊथ. ऑब्विसली. ठीक आहे, डायरेक्ट दिले ते. आता या कंडिशनवरून आपल्याला जे काही आन्सर आहे ते काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. ओके, तर एन आणि आर मध्ये 4 जण आहेत म्हटल्यावर मग एन आणि आर कुठं बसू शकतो बघा. तर बघा, आता बघा, एन आणि आर मध्ये 4 जण आहेत, म्हणजे सगळ्यात मोठी कंडिशन ती आहे. एकदा ती बसली ना तर बाकीचे जे कंडिशन आहेत ते बसून जातील. आता बघा, एन आणि आर जर इथे घेतलं तर 1 2 3 4 इथं आर येऊ शकतो, बरोबर आहे. मग नेक्स्ट एन आणि आर ला इथे घेतलं 1 2 3 4 येऊ शकत नाही. एन आणि आर साठी एकच कंडिशन, एन ऑर आर आणि एन ऑर आर. ठीक आहे, ही कंडिशन झाली. ही कंडिशन झाली. नेक्स्ट बघा, आता वर पण ही कंडिशन आहे. एन आणि आर मध्ये 4 जण आहेत, मग एन आणि आर मध्ये 4 जण बसवण्यासाठी समजा एन आणि इथं आर ला घेतलं 1 2 3 4 आर इथे येऊ शकत नाही. एन ला आणि आर ला इथे घेतलं 1 2 3 4. हा, वर पण 2 कंडिशन येतात. एन आणि आर ला इथे घेतलं, हे म्हणजे आणखीन आपलं कन्फर्म झालं नाही म्हणून त्याला दोघाला तसं घेतोय. हा, आता एन आणि आर ची कंडिशन झाली. आता ओ जो आहे हा साऊथला पाहत आहे. ओ साऊथला पाहत आहे आणि ओच्या जे काही सेकंड टू द राईटला एन आहे. मग अशी कंडिशन कुठं आहे बघा, ती ओ हा साऊथला पाहायला पाहिजे. ऑब्विसली कुठे येणार? आता याच्यावरून तुम्हाला सांगा, ओ जर साऊथला बघत असेल, ओ साऊथला बघतोय, हा समजा ओ हा असा बघतोय म्हटल्यावर ओच्या सेकंड टू द राईटला म्हणजे एन कुठे यायला पाहिजे? इकडे यायला पाहिजे. एन इकडे यायला पाहिजे, बरोबर, असं यायला पाहिजे. ठीक आहे, मग या कंडिशनवरून तुम्हाला समजलं असेल की इथं एन येणार आणि इथं आर येणार, कारण ओ ओ इथं जर घेतला, ओ साऊथला बघणार, ओच्या सेकंड टू द राईटला एन आहे. जर समजा ओ जर इथे घेतला असता, ओ साऊथला बघतोय ऍक्च्युली, ओच्या सेकंड टू द लेफ्टला एन बसला असता म्हणून तिथं ओ नाही घेतलं. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला म्हणजे इथपर्यंत समजलं, म्हणजे कसं बाबा कसं टॅकल करायचं क्वेश्चनला, कसं बाबा कंडिशन्स ह्या हे एलिमिनेट करायचं हे समजलं असेल तुम्हाला. आता ही कंडिशन झाली, ही काढून टाकू आपण, एक्स्ट्रा कंडिशन आहे. ठीक आहे, ही कंडिशन पण झाली. एल ची कंडिशन आहे ओ, आणि हे पण झाली ओ चे साऊथ बघताय. आता वर पण बघा, आता वर पण बघा, ओ इथे येणार, कारण ओ जर इथे घेतलं, ओच्या सेकंड टू द राईटला पी आहे, एन आहे का नाही, म्हणून इकडं जो आहे एन आणि आर, इथं एन येणार. ठीक आहे, आणि इकडं जो आहे हा आर एन. ठीक आहे, एन आणि आर इकडे झालं, आपण इथं आर घेऊ. ठीक. आता कोणती कंडिशन आहे बघा, कोणती कंडिशन राहिली. आता एलच्या लेफ्टला, एल नॉर्थला नाही, एलच्या लेफ्टला जेवढे आहे म्हणजे एल नॉर्थला येणार आहे, एल नॉर्थला येणार आहे ऑब्व्हियसली, आणि इथं एल साऊथला येणार आहे. आता एलच्या लेफ्टला किती आहेत? 7 जण आहेत, म्हणजे खालच्या याच्यानुसार, आणि वर पण 7 जणच आहेत. एलच्या लेफ्टला जर 7 जण आहेत, की एक जास्त आहे म्हणले क्यूच्या राईट पेक्षा, मग क्यूच्या राईटला किती जण पाहिजे? 6 जण पाहिजे. मग आता क्यूच्या राईटला कुठं बसल्यानंतर 6 जण येऊ शकतात ते बघा. हा, मग बघा, आता इथं जर घेतलं क्यू आणि इकडे जर राईट घेतलं तर समजा 1 2 3 4 5 6 येऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही, येऊ शकतं. आणि समजा जर इथे घेतलं क्यूच्या राईटला 1 2 3 4 5 6 बसू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे दोन्ही कंडिशन बसतायत, म्हणजे ही पण कंडिशन बसली, ही पण कंडिशन बसली. आता क्यूचे जे नेबर आहेत ते अपोजिट डायरेक्शनला फेस करते म्हटले. आता इथं मग हे नॉर्थला बघणार, कारण एल हा साऊथला बघतोय. आता इथे एल हा नॉर्थला बघतोय, मग पी आर हा जो आहे हा ऑब्व्हियसली साऊथला बघणार आहे. ठीक आहे, ही कंडिशन झाली क्यू. हा, आता बघा नेक्स्ट काहीतरी कंडिशन, आर आणि क्यू जे आहेत हे काही इथून कळालं असेल तुम्हाला, आर आणि क्यू जे आहेत ते अपोजिट डायरेक्शनला फेस करतायत म्हणले. मग इथं हे रॉंग झाली ना, क्यू इथं जर साऊथला असेल, आर जरी साऊथला असेल, मग ही दोघं जण सेम बघायला आहेत म्हणून ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. जे आपलं आन्सर आहे ते हे येणार आहे. मग इथं आर हा साऊथला बघणार, मग 1 2 3 आणि हे 4 जर साऊथला बघत असेल तर हे नॉर्थला, पी नॉर्थला बघणार, आणि जो पण उरलेला आहे हा पण नॉर्थला बघणार. मग उरला कोण? येस उरला, म्हणून इथं येस. ठीक आहे, दिस इज अवर होमवर्क क्वेश्चन आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, मजा येत असेल तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करताना. हा, तर पहिला क्वेश्चन झाला, आपण प्रत्येक
टॉपिकचे क्वेश्चन घेत आहे, व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स याच्यामध्ये ठेवत आहे, तुम्हाला दिसून येत असेल. आणि जर काही तुम्हाला म्हणजे डाऊट्स वगैरे असेल कमेंट बॉक्समध्ये बी सांगू शकता आणि टेलिग्राम चॅनलला बी सांगू शकता. ठीक आहे. आणि जर क्वेश्चन आणि जर सांगणं जर आवडत असेल तर लाईक करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हा बघ, ही नंबर सिरीज आहे. प्रत्येक प्री इव्हन मेन्सला पण येते, आरआरबी क्लरिकल मेन्सला पण येऊ शकते आणि आरआरबी पीओ मेन्सला पण येऊ शकते, काही सांगता येत नाही. आणि ही नंबर सिरीज येतेच. तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला समजत शिफ्ट वाईज जर पेपर असेल तर कोणत्या शिफ्टमध्ये येऊ शकते, कोणत्या शिफ्टमध्ये येणार नाही, पण 100% येणार कोणत्या ना कोणत्या शिफ्टमध्ये. सो तर याच्यामध्ये काय असतं माहितीये का, आता इथे नंबर दिले, पण काही काही ठिकाणी इथं ABCD EFG असं ABC DEF असं वेगवेगळे अल्फाबेट पण देऊ शकतो. ऑर अशी एक लगातार सिरीज असते, 1 2 5 डॉलर असणार इथं, पुन्हा हॅशटॅग असणार 9 0 OPX आणि डॉलर, परत पुन्हा ग्रेटर दॅन स्मॉलर दॅन, अशी एक अल्फान्यूमरिक सिरीज असते. सेम याच टाईपचं. याच्यामध्ये कसं 3 जे आहेत हे नंबरचं डिवाइड केले. फक्त त्याच सिरीजमध्ये काय असतं, पूर्ण जे काही नंबर्स किंवा अल्फान्यूमरिक सिरीज आहे ती एका लगट असते आणि त्याच्यावरती असे क्वेश्चन्स विचारले जातात. ती पण आपण सिरीज घेणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला ओळख म्हणून या सिरीजचं तुम्हाला क्वेश्चन ठेवलेले आहेत. तर बघा, अशा सिरीजमध्ये काय असतं, तर आता ही 3-3चा सेट आहे नंबरचा. बेस्ड ऑन द फॉलोइंग क्वेश्चन 3 डिजिट नंबर्स आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ठीक. आता बघा, मग हा क्वेश्चन असतो. ठीक आहे. हा क्वेश्चन आहे तुमचा क्वेश्चन नंबर 1 म्हणा. तर याच्यामध्ये काय म्हणलंय त्याच्यानुसार आपण सुरू करायचं. इफ ऑल द डिजिट्स ऑफ द नंबर, नीट वाचायचे क्वेश्चन, ऑल द नंबर आर अरेंज्ड म्हणाने, ऑल द डिजिट्स ऑफ द नंबर आर अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमानं. ठीक आहे. म्हणजे असं चढत्या क्रमानं, बाबा चढत्या क्रमानं, ह्याला चढता क्रम म्हणतात, ह्याला चढता क्रम म्हणतात, म्हणजे 1 ते 9 चढत्या क्रमानं असेंडिंग ऑर्डर विदिन द नंबर. म्हणजे आता समजा हे 6 5 9 आहे, आता ह्याला चढत्या क्रमानं लावायचं म्हणलं तर सगळ्यात छोटा इकडं आला पाहिजे, मग हा 6 आला पाहिजे, मग 9, हा झाला चढता क्रम, असेंडिंग ऑर्डर. मग काय म्हणलंय, देन विच ऑफ द फॉलोइंग नंबर बिकम सेकंड लार्जेस्ट नंबर. म्हणजे सेकंड लार्जेस्ट नंबर आपल्याला काढायचे या क्वेश्चन वरून. तर काय करायचे, असेंडिंग ऑर्डरनं पहिल्यांदा लावून घ्यायचं. मग पहिल्यांदा हे 5 हे 6 हे 9, मग पुन्हा 2 3 आणि हे 7, मग पुन्हा हे 5 8 आणि हे 5 7 आणि 8. ठीक आहे. 5 7 आणि 8. नेक्स्ट आहे 1 6 आणि 7. नेक्स्ट आहे 2 4 आणि 7. आता सेकंड लार्जेस्ट नंबर. मग आता सेकंड लार्जेस्ट पाहण्यासाठी फर्स्ट लार्जेस्ट कोण आहे बघा. आता इथे 578 हा फर्स्ट लार्जेस्ट आहे. ठीक आहे. मग सेकंड लार्जेस्ट काय झाला, हा 569. ठीक आहे. हा 569. ठीक आहे. मग इथं तुम्ही ओळखत चाला बाबा, 569 तर आन्सर मध्ये नाहीच. तर आन्सर कशावर असतो, इथं काय विचारले तुम्हाला, सेकंड लार्जेस्ट. देन विच ऑफ द फॉलोइंग नंबर बिकम सेकंड लार्जेस्ट, म्हणजे कोणता नंबर हा सेकंड लार्जेस्ट झाला आहे हे विचारले तुम्हाला. सेकंड लार्जेस्ट नंबर विचारला नाही तुम्हाला, कोणता नंबर झाला. बिकम्स, इथं नीट लक्ष द्यायचं, बिकेम्स सेकंड लार्जेस्ट नंबर. हा नीट छोट्या छोट्या गोष्टीला वाचायचं. तुम्ही इथं तुम्हाला ऑप्शन मध्ये हे पण दिलं असतं 569. तुम्ही 569 क्लिक केला असता, राईट करून पुढे गेला असता, आन्सर बरोबर आहे तुमचं. पण इथं क्वेश्चन काय विचारलंय, विच ऑफ द फॉलोइंग नंबर बिकम्स, हा शब्द महत्वाचा आहे. बिकम्स म्हणजे कोणता जो काही नंबर आहे हा सेकंड लार्जेस्ट झाला आहे हे पाहिजे आपल्याला. सेकंड लार्जेस्ट नंबर काढायचं नाही. ठीक आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल ना. छोट्या छोट्या गोष्टी असतात, फक्त लक्ष दिलं ना तर तुमचं जे काही अदर स्टुडंट पेक्षा तुम्हाला एक पाऊल पुढेच घेऊन जाणार आहे. मग बघा इथं, तर आपला आन्सर काय, 659, जो काही ऑप्शन नंबर 4 आहे हे आपलं आन्सर आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल ना, एक एक शब्दाचं महत्व तुम्हाला समजलं असेल. आता नेक्स्ट बघा, नंबर सिरीज आहे, सेम नंबर सिरीज, एका नंबरवरती 3-4 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. और जर लईच जर क्या बोलते उसको, एक्झामिनर जर दिलदार म्हणलं तर 5 पण क्वेश्चन विचारून टाकतात. ठीक आहे. तर बघा आता काय म्हणले बघा, इफ 2 इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम हायेस्ट डिजिट, नीट वाचाय का, 2 is subtracted from highest digit of each number and then all the digits of the number are arranged in descending order. Shabash. Within the number. Then which of the following number becomes second smallest? तिथे काय विचारलं होतं, सेकंड
लार्जेस्ट. परत इथं काय आलं, विच ऑफ द फॉलोइंग नंबर बिकम्स. ठीक आहे, तुम्हाला म्हणजे आता तुम्हाला आयडिया येऊन गेला असेल की बाबा क्वेश्चन कसे विचारतात. ठीक आहे, काय म्हणले, 2 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम हायेस्ट डिजिट. आता 2 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम हायेस्ट डिजिट. हायेस्ट इथं कोण आहे, 9 आहे. मग ह्याच्यातून डिजिट केलं 7, इथून केलं इथं 5 येणार, इथं केलं इथं पण नाही सॉरी 8 आहे इथं, म्हणजे इथं 6 येणार, इथं केलं इथं 5 येणार आणि इथं पण 5 येणार. हा ठीक आहे, 5 येणार. मग आता यांना काय लावायचंय, डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमानं. उतरत्या क्रमानं लावण्यासाठी इथं 4 येणार, इथं 2 येणार. मग इथे जर 5 असेल तर इकडे 6 येणार आणि इकडे 1 येणार, म्हणजे मोठा पहिल्यांदा येणार. ठीक आहे, मग नेक्स्ट इथं काय येणार, इकडं 7 येणार आणि इकडं 5 येणार, म्हणजे परत परत त्याला खाडाखोड करण्यापेक्षा तिथले तिथे लिहिली. ठीक आहे, तुम्हाला समजत असेल. आता इथं 5 जर असेल, मग ह्याला जरा इकडं हे करण्यासाठी भरपूर जागा आहे. ठीक आहे, आता याला 7 मधून 2 गेले, 5 राहील तर 5च्या नंतर 3 आणि 2 हे डिसेंडिंग ऑर्डर. ठीक आहे, नेक्स्ट बघा, 5च्या नंतर 3 आणि हे 2. ठीक आहे, डिसेंडिंग ऑर्डर. मग नेक्स्ट आहे, आता इथं सगळ्यात मोठा जो आहे हा 7च होणार आहे. 7, 6 आणि 5 हा डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमानं लावला. मग काय विचारले, सेकंड स्मॉलेस्ट नंबर. सेकंड स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे, हा फर्स्ट स्मॉलेस्ट 532, त्याच्यापेक्षा सेकंड स्मॉलेस्ट म्हणजे हा 542. 542, मग आपला आन्सर 542 असणार आहे का, नाही, कारण इथं काय म्हणलंय, विच ऑफ द फॉलोइंग नंबर बिकम्स, कोणता नंबर झाला आहे सेकंड स्मॉलेस्ट नंबर, तर तो कोणता असणार, 274. 274, ऑप्शन नंबर 2 इज अवर आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल, म्हणजे किती बारीक बारीक गोष्टी असतात हे तुम्ही पाहिला असाल. आता बघा नेक्स्ट, त्याच्यावरती थर्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन जास्त याच्यावरती का ठेवले, आपण पहिल्यांदाच ही नंबर सिरीज घेतोय आणि त्याचं एक यूज टू तुम्ही होऊन जाचाल म्हणून हे ठेवलेलं आहे. ठीक, मग नेक्स्ट बघा, इफ द पोझिशन ऑफ फर्स्ट अँड लास्ट डिजिट ऑफ each number are interchanged, then which of the following number becomes highest number. हायेस्ट नंबर. हा आता फर्स्ट अँड लास्ट डिजिट, मग इथं 9 आणि इथं 6, इथं 7 आणि इथं 3, इथं 7 आणि इथं 8, इथं 6 आणि इथं 7 आणि इथं 4 आणि इथं 2. मग इथं काय म्हणले, हायेस्ट नंबर कोणता झालाय. मग हायेस्ट नंबर घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पहिल्यांदा जो नंबर आहे, फर्स्ट जो डिजिट आहे लेफ्ट साईडचा, तो मोठा पाहिजे. मग इथं 9 आहे, हा सगळ्यात मोठा जाणार. 9, 5, 9, 5, 6, 956, त्याच्यापेक्षा इकडे मग लहान लहान होते. मग 956 आपण आन्सर बघणार. 956 बाबा कुठं दिसत नाही, मग 956 आपल्याला विचारलं नाही. विच ऑफ द फॉलोइंग नंबर बिकम्स म्हणजे झाला कोणता आहे हे विचारलंय. मग त्याचा आन्सर काय येईल, ऑप्शन नंबर 4, 659 इज अवर राईट आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल की नंबर सिरीज काय असते काय नाही. ठीक आहे, जर नंबर सिरीज जर बाबा काही डाऊट्स असतील, आपण वेगळ्या नंबर सिरीज पण घेणार आहे, अल्फा न्यूमरिक सिरीज पण घेणार आहे. ठीक आहे, तर बघा नेक्स्ट आहे सर्टन नंबरचं पझल. काल पण आपण सर्टन नंबरचं पझल घेतलं होतं, म्हणजे सर्टन नंबरचं पझलचं जे काही फेअर आहे तुमच्या मनातून सगळं काढून टाकणार आहे, टेन्शन नाही घ्यायचं. हा अभि ठीक आहे, हम जिंदा है. हा तर बघा काय म्हणलंय, सर्टन नंबर ऑफ पर्सन्स सिटिंग इन अ लिनियर रो फेसिंग साऊथ म्हणले. हा फेसिंग साऊथ, तर मग फेसिंग साऊथ म्हणले इन्फॉर्मेशन अँड सो ऑन काहीतरी असते. ओके, पहिल्यांदा आपण सगळ्यात महत्वाचं एंड हुडकायचा, हे तुम्हाला सांगितलं होतं काल पण, आज पण तेच करणार आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण तेच करणार आहे. बघा इथं सगळ्यात महत्वाचं, ओनली 8% सीट बिटवीन एस अँड टी. आता बघा, टी हू सिट्स ऍट वन ऑफ द एंड, संपला विषय. इथूनच सुरू करायचं, पहिल्याच लाईन मध्ये आपल्याला एंड भेटलाय. मग काय, जर समजा टी जर ह्या एंडला बसलाय, असं ठेवू आपण, टी ह्या एंडला बसलाय आणि एका ह्याच्यामध्ये टी या एंडला बसलाय आणि हे साऊथला बघतायत, आपण टी साऊथला बघतोय आणि टी आणि एस मध्ये 8 जण आहेत म्हणले. मग 8 जण बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 आणि इथं येस आहे ना. ठीक, मग इकडे बी तेच, इथं बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि इथं येस. ठीक आहे, बोलते का, ठीक. आणि नेक्स्ट आहे, आता बघा ओनली 2% सीट बिटवीन टी आणि यू. आता टी आणि यू मध्ये दोघं जण आहेत म्हणले, मग टी आणि यू मध्ये इकडे टी आणि यू, इकडे पण टी आणि यू. नेक्स्ट आहे एस सीट 6 टू द लेफ्ट ऑफ एन. आता एनच्या 6 टू द लेफ्ट, आता एन आणि एस मध्ये 5 जण पाहिजे. एन आणि एस मध्ये 5 जण पाहण्यासाठी
इज जर समजा n घेतलं फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ येऊ शकत नाही, ही कंडिशन रॉंग. पहिलीच कंडिशन आपली रॉंग झाली आहे, म्हणजे लवकरच आपल्याला समजलं वेळ नाही जाणार. मग इथं घ्यायचं 6 टू द लेफ्ट म्हटलं मग 5 घ्यायचं बघा, ते 1 2 3 4 आणि हे 5 आणि हे n. आता लेफ्ट म्हणलं साऊथला बघते म्हणून इकडे n ला घेतलं. ठीक आहे, हे तर तुम्हाला समजलं. m एक्झॅक्टली बिटवीन मिडल ऑफ द रो सिट्स फिफ्थ टू द लेफ्ट ऑफ n. संपला विषय. किती जण आहेत आपल्याला याच्यावरूनच कळणार आहे. m हा एक्झॅक्टली बिटवीन मिडल ऑफ द रो, एक तर मिडल ऑफ द रो मध्ये आहे आणि सिट्स फिफ्थ टू द लेफ्ट ऑफ n. आता फिफ्थ टू द लेफ्ट ऑफ n म्हणजे m इथे येणार ऑब्विसली, कारण m आहे हा, समजून घ्या. ठीक आहे, आता हा m आहे. ठीक आहे, n फिफ्थ टू द लेफ्ट म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ, बरोबर. आणि हा मिडलला बसलाय. आता मिडलला बसलाय म्हटल्यानंतर हा इकडे टी एंडला आहे, म्हणजे एक एंड आपल्याला माहिती आहे. आता मिडलला घेण्यासाठी इकडे पण बरोबर पाहिजे. मग बघा इकडे किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग इकडे किती पाहिजे, 10. मग इथं किती आहेत, 1 2 2 3 4 5, सॉरी 1 2 3 4 5, बरोबर आहे. 6 7 8 9 10. मग आता इकडं 10 आणि हा 1 म्हटल्यानंतर टोटल किती झाले, 21 इज अवर आन्सर. म्हणजे टोटल जेवढे जण बसलेत हे 21 जण आहेत. ठीक आहे, म्हणजे ह्याचा टोटल नंबर जर विचारलं तर 21 जण आहेत, हे तुम्हाला समजलं असेल. मग नेक्स्ट बघा, आन्सर आपला अजून क्वेश्चन सॉल्व्ह नाही झाला, फक्त एक क्वेश्चनचा आन्सर आला आपल्या. मग नेक्स्ट आहे ओनली 3 पीपल सिट बिटवीन n and o. आता n आणि o मध्ये 3 जण आहेत. मग नेक्स्ट आहे o who does not sit adjacent to m, म्हणजे o जो असणार आहे तो राईट साईडला येणार आहे यांच्या. मग किती जण आहेत, 3 जण आहेत. मग बघा 1 2 3, मग इथं o येणार. ठीक आहे, o कुठे येणार, o मिडलला नाही येणार, o इथे येणार. ठीक आहे, o इथं आला. मग नेक्स्ट आहे as many persons sits to the left of o as right of v. आता राईट ओच्या राईटला एक जण आहे, मग व्हीच्या लेफ्टला पण एक जण पाहिजे, म्हणजे बरोबर येणार. म्हणजेच ओ व्हीच्या राईटला जेवढे आहेत तेवढेच ओच्या लेफ्टला आहेत, हे बरोबर आपला आन्सर आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. 21 जण कसं आले तुम्हाला माहिती आहे, m हा मिडलला आहे, मग m ला सोडा, मग इकडे 10 जण आहेत, इकडे 10 जण आहेत, m वाला एक, म्हणजेच टोटल 21 जण आहेत. आणि याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतं, m आणि n चं रिलेशन सांगा, तर m इज फिफ्थ टू द लेफ्ट ऑफ n हे असू शकतं, किंवा n इज फिफ्थ टू द राईट ऑफ m असं पण असू शकतं. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल सर्टन नंबरचं. नेक्स्ट आहे सिलॉग. आता सिलॉगला आपण एवढं महत्व का देतोय, तर सिलॉग जो आहे हा प्रत्येक मेन्सला तुमची मग कोणती बी शिफ्ट असू द्या त्याच्यामध्ये हमखास येणार, 99% येणार. कोणत्या तरी एका शिफ्टला येऊ शकत नाही, काही सांगता येत नाही, पण 100% येणार. आणि इव्हन मेन्सला तरी तुमचा रिव्हर्स सिलॉग म्हणा, ओनली फ्यूचा जो सिलॉलिझम आहे ते पण येतं. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला समजलं असेल. मग बघा त्याच्यामुळे आपण ठेवतोय सम लिस्ट इज पीडीएफ. जो काही इनिशियल आहे आपण तोच घेतोय, कारण लिस्ट आणि पीडीएफ लिहिण्यात तेवढा टाइम घालवण्यापेक्षा इनिशियलच घ्यायचं. जर दोन्ही सेम असतील तर पूर्ण घेऊन टाकायचं, काही घाबरायचं नाही. आपलंच वही आहे ओनली फ्यू पीडीएफ आर झेरॉक्स, म्हणजे ओनली फ्यू पी आर झेरॉक्स. हे समला असं काहीच नाही करायचं, ओनली फ्यूला थोडाफार गिजगुळा करायचा, म्हणजे आपल्याला समजून जाते. फक्त तेवढे जो पोर्शन आहे हा तो दुसरावाला पोर्शन आहे, एक्स म्हणजे झेरॉक्स आहे. नेक्स्ट आहे ऑल पीडीएफ आर सीडी. आता ऑल जो पीडीएफ आहेत, पीडीएफ ज्या सगळ्या आहेत ह्याला सीडी मध्ये आहेत, हे म्हणजे सीडी मध्ये. आता सीडी हा सगळ्यामध्ये येणार. मग इथं बघा, आता बघा नो लिस्ट इज झेरॉक्स. आता बाबा कोणतीच लिस्ट ही झेरॉक्स होऊ शकत नाही मध्ये, का नाही होणार, त्यांच्यामध्ये नोचा असं काही रिलेशन दिलंच नाही. ठीक आहे, म्हणून ह्याचं जे काही आन्सर आहे ते रॉंग येणार, म्हणजेच हे रॉंग. नेक्स्ट आहे सम झेरॉक्स इज लिस्ट, ते पण नाही होणार, म्हणून रॉंग, हे पण रॉंग. लिस्ट आणि झेरॉक्स आहे याचा आन्सर निदर नॉर नाही येणार, याचा आन्सर येणार इदर ऑर. का, कारण एकतर दोन्ही कंडिशन रॉंग आहेत, आणि जे काही याच्यामधले दोन्ही एंटिटी आहेत, लिस्ट झेरॉक्स आणि लिस्ट, दोन्ही एंटिटी सेम आहेत, मग त्याचा आन्सर इदर ऑर असणार. ठीक आहे, त्याच्यामुळं. आता नेक्स्ट आहे ओनली फ्यू वुड्स इज ट्री. प्रत्येक तुमचं जे काही हे आहे ओनली फ्यू वुड्स इज ट्री, ओनली फ्यूचे पण क्वेश्चन घेणार आहे आणि रिव्हर्स सिलॉगचे पण आपण क्वेश्चन घेणार आहे, काही घाबरायचं नाही.
भरपूर दिवस आहेत आपल्याकडं, 70-80 दिवस आहेत आपल्याकडे, आणखी 60-70 असं पण धरा. तर त्या दिवसामध्ये पूर्ण करून टाकू आपण, काय टेन्शन नाही घ्यायचं. मग सम आहे बघा पुढं, ऍटलिस्ट सम लिव्हज आर वुड. हे जे काही ऍटलिस्ट असतं ना, ह्याला विसरून जायचं आणि या सम वर लक्ष ठेवायचं. म्हणजे सम, ते ऍटलिस्टचा मतलब सम असतो. जर क्वेश्चन मध्ये जर विचारला, कन्क्लुजन मध्ये विचारलं, तर त्याला हे धरायचं पॉसिबिलिटी. ठीक आहे, इथे ऍटलिस्ट म्हणजे समज धरायचं, काय एवढं हे का नाही. सम लिव्हज आर वुड. आता सम लिव्हज आर वुड म्हणजे इकडं आहे, सम लिव्हज आर वुड. हा, नेक्स्ट आहे सम रूट आर लिव्ह, म्हणजे सम रूट आर लिव्ह. ठीक. आता बघा, ऑल रूट्स आर ट्रीज इज अ पॉसिबिलिटी. हे जे काही सगळे रूट्स आहेत हे ट्री होऊ शकतात का? हो, का नाही होणार, म्हणून हे बरोबर आहे. या रूट्स आणि ट्री मध्ये काहीच नोचं कंडिशन नाही, किंवा लिव्ह आणि ट्री मध्ये काहीच नोचं कंडिशन नाही. सो सगळे तिकडे जाऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट आहे ऑल लिव्ह्ज कॅन नेव्हर बी ट्री. ऑल लिव्ह्ज कॅन नेव्हर बी ट्री. का नाही बाबा, होणार, ऑब्व्हियसली होणार. सो हे रॉंग, हे बरोबर. तर आपला आन्सर काय येणार, ओनली वन कन्क्लुजन इज फॉलो. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. तर ते होतं आपलं पझल. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं बघा, नंबर सिरीज पाहिली, पझल पाहिलं, कालचं एक जे काही हे होतं ते पण पाहिलं, पझल नंबर सिरीज पाहिली, पुन्हा मी जो काही सर्टन नंबरचं पाहिलं, शिलॉग पाहिलं. नेक्स्ट आहे पझल. पझल मध्ये पण बघा काय म्हणले, 6%. पहिल्यांदा तुम्ही सॉल्व्ह करा, मग मी सॉल्व्ह करतो. ठीक आहे, तुम्ही पॉज करून सॉल्व्ह केला असाल, आय होप तुम्हाला. ठीक आहे, आता बघा काय म्हणलंय, 6% आहेत म्हणल्या, आणि पोस्टेड व्हिडिओज इन देअर युट्यूब चॅनल. 6 जण आहेत, त्यांनी युट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकतात आपल्यासारखं. आपण त्याच्यामधले वन ऑफ एक्स असं समजा. ठीक आहे, अँड गेट्स डिफरंट नंबर ऑफ सबस्क्रायबर्स, आणि त्या सर्वांना डिफरंट नंबर ऑफ सबस्क्रायबर्स भेटतायत म्हणले. म्हणजेच हा पण पझल काय झाला, रँकिंग बेस, ऑब्व्हियसली रँकिंग बेस झाला. मग याच्यामध्ये बघा 6, 5, 4, 3, 2 आणि 1. ठीक आहे, आपण पहिली पद्धत तुम्हाला हे पण सांगितलं आहे, देर आर मल्टिपल वेज टू आन्सर वन क्वेश्चन, यू हॅव टू फॉलो वन ऑफ द, जे काही तुमचं ट्रिक आहे त्याला फॉलो करू शकतो. याला असं पण करू शकतो आपण, ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन करू, असं पण करू शकतो. म्हणजे सगळ्यात मोठा हा, त्याच्यापेक्षा लहान हा. पण मला असं वाटतं की हे सगळ्यात सोपं आहे, सोयीस्कर आहे. ह्याच्यावरून तुम्हाला समजतं की बाबा ही किती नंबरला आहे, किती नंबरला, मोजायची गरज नाही. ज्याचे हे वेगळं असतं. ठीक आहे, तुम्हाला फक्त इथं हे समजलं पाहिजे की क्वेश्चनला कसं टॅकल केलं पाहिजे. बाकी तुम्ही कसं क्वेश्चन सॉल्व्ह करताय, कोणाला देणं घेणं. हा, आता बघा, येस गेट्स लेस सबस्क्रायबर्स दॅन ओनली 2%. आता बघा याचा मतलब काय, येस इथं येणार का येस इथे येणार? तर येस इथे येणार, कारण येस जो आहे, येस जो आहे हा फक्त दोघांपेक्षा कमी आहे म्हणलंय. म्हणजे येस आता इथं जर घेतलं तर किती जणांपेक्षा कमी झाला, 1, 2, 3, तिघांपेक्षा कमी झाला असं नाही विचारलं. येस पेक्षा दोघं कमी आहेत असं नाही विचारलं. येस हा फक्त दोघांपेक्षा कमी आहे. म्हणजेच ही झाली इथली कंडिशन. आपण घेते वेळी 2 कंडिशन घेऊ, म्हणजे नंतर कन्फ्युज होणार नाही. नेक्स्ट आहे X gets more subscribers than you. X gets more subscriber than you, but less than W. म्हणजेच less than W असू दे, आपल्याला काय नाही. नेक्स्ट आहे U gets more subscriber than T. म्हणजेच असा येणार. म्हणजेच ह्याचं लगभग समजत आहे मला, W एक तर सेकंड लास्ट किंवा हायएस्ट येणार. W gets less subscriber than V. संपला विषय, बसला. आता इथे येणार V, इथे येणार W, इथे येणार X, इथे येणार U, इथे येणार T. जवळ आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल. या लाईनचा फक्त मतलब समजून घ्या, अशी कन्फ्युजिंग लाईन असते ही. येस गेट्स लेस सबस्क्रायबर दॅन ओनली 2%. येस गेट्स लेस सबस्क्रायबर, एक तर कमी सबस्क्रायबर आहेत कुणापेक्षा, फक्त दोघांपेक्षा म्हटलंय. मग ह्या दोघांपेक्षाच कमी आहेत ते, हे 1 आणि हे 2, ह्या दोघांपेक्षाच कमी आहे. जर तिथं म्हटलं असतं येस गेट्स मोर सबस्क्रायबर दॅन ओनली 2%, मग येस इथं आला असता. ओनली 2%, 1 आणि 2 ह्या दोघांपेक्षाच मोठा आहे असं. हा, आय होप तुम्हाला समजलं असेल काय. आता नेक्स्ट पझल आहे, काय म्हणलंय, 8 बॉक्सेस आहेत म्हणलंय. 8 बॉक्सेस प्लेस्ड वन अबोव्ह अनदर बट नॉट नेसेसरली इन सेम ऑर्डर. ठीक आहे, फ्लोअर मस्ट फ्लोअर इज वन अँड ऑल. ठीक आहे,
सॉरी, हा, तर बघा 8 जण आहेत. 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. 8 जण आहेत. थोडं ओके. इतना गलत कौन हो सकता है? ठीक आहे, तूच आहेस तुझ्या याचा शिल्पकार. ठीक आहे. हा, आता बघा 8 जण आहेत म्हटले. येस इज प्लेस्ड प्राईम नंबर पोझिशन अँड 2 बॉक्सेस अबो यू. आता बघा येस जो आहे हा प्राईम नंबरला आहे म्हटले आणि 2 बॉक्सेस अबो यू आहे म्हटले. मग येस कुठे येणार? येस एक तर इथे येणार आणि यू इथे येणार. येस इथे येणार, यू इथे येणार आणि येस इथे येणार आणि यू इथे येणार. का? कारण प्राईम नंबरला आहे म्हटलं येस. मग सर तुम्ही तर म्हटले तो 2च कंडिशन घ्यायचं, 3 कंडिशन का घेतली तुम्ही? आन्सर सॉल्व्ह करायचे आपल्याला दाखवायचं नाही कुणाला. ही 2 कंडिशन पहिल्यांदा घ्या म्हटलं तुम्हाला, पण 3 आता तिथे बसू शकतात, होऊ शकतं म्हणून 3 घेतलं. काय नाही एवढं. नेक्स्ट आहे ओनली 3 पर्सन्स सिट बिटवीन येस अँड टी. आता येस अँड टी मध्ये 3 जण आहेत. मग बघा 1, 2, 3 टी इथे येणार. नेक्स्ट आहे 1, 2, 3 टी इथे येणार आणि इथं खाली येणार का नाही? वर येणार. 1, 2, 3 टी येणार. तिन्ही कंडिशन बसलेले आहेत. काय सांगता येईल? तिसरी जर बरोबर आली तर म्हणून घेऊन टाकायचं, काय घाबरायचं. नेक्स्ट आहे बॉक्स झेड इज प्लेस्ड इमिजिएट अबाउट टी. आता बॉक्स झेड इमिजिएट अबाउट टी पटकन घेऊन टाकायचं असं. इमिजिएट अबाउट टी अँड इज 2 बॉक्सेस अवे फ्रॉम डब्ल्यू. आता बघा इथं इथं हे नीट वाचा, नीट वाचा, नीट वाचा. काय म्हणलंय नीट वाचा. आता बघा याला आपण का नाही मस्त पैकी असं, हा, आता बॉक्स हा जो झेड आहे इज प्लेस्ड इमिजिएट अबाउट टी. इथपर्यंत तुम्हाला समजलं. नेक्स्ट आहे अँड. आता आपण पाहिलं जे काही अँड आहे हा कुणासाठी येतो? तर अँड हा जो काही फर्स्ट आहे त्याच्यासाठी देतो. अँड इज 2 बॉक्सेस, सॉरी, हा ठीक आहे. अँड इज 2 बॉक्सेस अवे फ्रॉम डब्ल्यू. अवे फ्रॉम डब्ल्यू म्हणले, अबो म्हणायला नाही ना बिलो म्हणायला नाही, म्हणून अवे म्हणले. म्हणजेच या दोघांमध्ये एक जण असणार. झेड अँड कोण जो आहे डब्ल्यू याच्यामध्ये एक जण असणार. अवे म्हणले इधर झेड वर पण असू शकतो, खाली पण असू शकतो. आता इथं आपल्याला डायरेक्ट दिले म्हणून इथं डब्ल्यू घेऊ आपण. आणि आता इथं वर पण बसू शकतो डब्ल्यू आणि खाली पण बसू शकतो. इथं पण आणि इथं पण बसू शकतो. म्हणजे इथं घ्यायचं नाही, नंतर घेऊ. इथं 2 कंडिशन उरल्या. 2 कंडिशन मध्ये डब्ल्यू फिक्स बसले. ठीक आहे. अवे म्हणले, अबो किंवा बिलो असं नाही म्हटला. नेक्स्ट आहे व्ही इज प्लेस्ड इमिजिएट बिलो वाय. आता व्ही ला कुठली कुठली जागा आहे बघा. आता व्ही इथं बसू शकतो डायरेक्ट. व्ही इज इमिजिएट बिलो वाय. हा, व्ही इज इमिजिएट बिलो वाय इथं बसू शकतो आणि व्ही ची जागा इथे एकच आहे. व्ही इज इमिजिएट बिलो वाय, कारण वाय आणि व्ही ला इमिजिएट घेण्यासाठी काहीच नाही. मग आता या कंडिशननुसार झेड आणि डब्ल्यू पेक्षा मग डब्ल्यू इथं पण येणार. आता या कंडिशन मध्ये व्ही आणि वाय ची कंडिशन बसत नाही, म्हणजे डायरेक्टली तिथे 2 कंडिशन होऊ शकतात. म्हणून इथं नेक्स्ट दिले बघा, वाय विच इज नॉट प्लेस्ड ॲट इव्हन नंबर. वाय जो आहे हा इव्हन नंबरला नाही, मग वाय ला इथं घ्यायचं नाही. वाय इथे येणार का नाही. आणि काय म्हणलंय व्ही इज इमिजिएटली बिलो वाय, म्हणजे इथं वाय येणार पहिल्यांदा, तर इथं वाय आणि इथं व्ही येणार इमिजिएट बिलो. आणि वाय हा इव्हन नंबरला नाही, म्हणजे वाय इथं पण येऊ शकतो, इथं पण येऊ शकतो. बरोबर आहे. एक कंडिशन झाली आपली रॉंग. तुम्हाला म्हटलं होतं काय सांगता येईल, हीच कंडिशन जर बरोबर आली तर येऊ शकते, नाही येऊ शकते, आपल्याला काही सांगता येईल. आता नेक्स्ट आहे एक्स इज नॉट प्लेस्ड ऍडजेसंट टू वाय. आता एक्स हा वायच्या ऍडजेसंट नाही. मग बघा एक्स इथे येणार नाही, कारण एक्स आणि वाय आहे. अरे यार शब्बास हेच कंडिशन बरोबर आहे. एक्स आणि वाय ऍडजेसंट नाही, म्हणजे एक्स ला इथं जागा आहे आणि हे आहे. दिस इज अवर आन्सर. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. मी काय पहिल्यांदा सॉल्व्ह करून पाहिलं नव्हतो, जस्ट एक ते हे तुम्हाला सांगण्यासाठी तुक्का मारला. कधी कधी तुका पण बरोबर येतं. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. हा, नेक्स्ट आहे पझल. तर हे पझल तुम्हाला मी ह्याला देतो होमवर्कला. डेली आपण एक जे पझल आहे ते होमवर्कसाठी देतो. नीट वाचून घ्या, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि उद्या टेलिग्रामला याचा आन्सर टाका. ठीक आहे. 8% आहे आणि स्क्वेअरचा आहे. ओके, तर काय नाही प्रॉब्लेम. दिस इज अवर होमवर्क.
उद्याच्या ह्याच्यामध्ये आपण याचा आन्सर घेणार आहे पहिल्यांदाच, आणि तुमचं जे आन्सर आहे तुम्ही टेलिग्राम चॅनलला टाकू शकता. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा, आता हा मिसलिनियसचा क्वेश्चन आहे, मिसलिनियस टॉपिक आहे. आता बघा काय म्हणलंय, हाऊ मेनी परफेक्ट स्क्वेअर्स कॅन बी फॉर्म्ड युझिंग द डिजिट्स 196 ओनली वन्स इन द नंबर. म्हणजे जे काही नंबर्स आहेत ते एकदाच यूज करायचे आणि त्या 3 नंबरचं हे करून आपल्याला स्क्वेअर काढायचे. आता मग ह्याचं किती येऊ शकतात, मग काढायचं आपल्याला काय. हा न्यू पॅटर्नचा मिसलिनियसचा क्वेश्चन आहे. असा क्वेश्चन तुम्ही कधीच पाहिला नसाल. ठीक आहे, बघा तुम्ही. तर 196 आहे, एक होऊ शकतो 196 म्हणजे हा 14चा स्क्वेअर होऊ शकतो. एक तर डायरेक्टच भेटला. हा, एकदा इकडे घ्यायचं 169 13चा स्क्वेअर आहे, आणि याच 169 ला उलट केलं 961 तर हा 31चा स्क्वेअर आहे. याच्यापेक्षा उलट असं काय होतं का, 691 असं काय नसतं. पुन्हा 169 झाला संपला विषय. तर याचा आन्सर आहे 3. देर आर 3 नंबर ऑफ स्क्वेअर्स या एका ह्याच्यापासून होऊ शकतात. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर वेगळं काय होत असेल आणखीन तर तुम्ही कमेंट बॉक्स ओपन फॉर यू. नेक्स्ट आहे बघा, 6 टॉईज आहेत केप्ट वन अबोव्ह अनदर. हे पण रँकिंग बेसचा क्वेश्चन आहे, काय नाही प्रॉब्लेम, घेऊ आपण. तर बघा 6 बॉक्सेस आहेत म्हणले, ते पण वन अबोव्ह अनदर. तर 6, 5, 4, 3, 2 आणि 1. आज रँकिंग बेसचे जे काही पझल आहेत ते 2 झाले. उद्यापासून मी एक ठेवेन किंवा ठेवायला सांगेन आमच्या टीमला. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. अरे राजा इधर किधर जा रहा है. तर बघा काय म्हणले, ब्लॅक केप्ट. एक मिनिट सॉरी. दिस इज नॉट रँकिंग बेस, दिस इज डायरेक्शन सेन्स. तरीच म्हणलं, मी तर सांगते वेळी सांगितलं होतं की बाबा क्वेश्चन हे ठेवा, एकच पॅटर्नचे ठेवा, वेगळे डबल नका ठेवू. सॉरी, माय बॅड, मी वाचते वेळी हे केलं. इथं म्हणलंय डिफरंट टाइप्स ऑफ, म्हणजे हे केलं मी रँकिंग बेसच ठेवलं त्याला, सॉरी. हा, तर बघा 6 टॉईज आहेत म्हणले, आणि हे जे काही केप्ट ॲट सम डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू इच अदर, डायरेक्शन सेन्स आहे. ठीक आहे, आता मग बघा ह्याच्यापासून बाबा पहिले इनिशियल होऊ शकतं ब्लू आणि ब्लॅक आणि ब्राऊन, 3 बीचे आहेत. इनिशियल नाही घेणार, डायरेक्ट घेऊ. ब्लॅक टॉय वॉज केप्ट 9 मीटर नॉर्थ ऑफ ग्रे टॉय. आता बघा ब्लॅक आहे, हा ब्लॅक आहे, आणि हा 9 मीटर नॉर्थ आहे कुणाच्या, ग्रेच्या. ठीक आहे, हे घेऊ आपण ग्रे. नेक्स्ट आहे ऑरेंज केप 12 मीटर वेस्ट ऑफ ब्राऊन टॉय. ब्राऊन आणि ऑरेंजचा काही संबंध नाही, दिलं नाही म्हणून आपण घ्यायचं नाही. आता ब्राऊन टॉय विच इज साऊथ ऑफ ग्रे टॉय. आता ब्राऊन टॉय जो आहे हा साऊथला आहे म्हणते, मग हे आपण जरा थोडं वेगळं घेऊ, वर घेऊ. इथं ब्लॅक घेऊ वर, ब्लॅक, आणि इथं खाली मग 9 मीटर, हा नॉर्थला झाला, ग्रेच्या नॉर्थला झाला, आणि इथून साऊथला ब्राऊन टॉय आहे. ठीक आहे, हा ब्राऊन टॉय आहे. इथून किती कुठं आहे आपल्याला माहित नाही. आणि जो काही ऑरेंज टॉय आहे हा केप्ट 12 मीटर वेस्ट ऑफ ब्राऊन टॉय म्हणले, मग ब्राऊन टॉय, इथं ब्राऊन टॉय हा याच्या 12 मीटर वेस्टला कोण आहे, 12 मीटर वेस्टला कोण आहे, ऑरेंज टॉय. ठीक आहे, ओटी. आणि ब्राऊन टॉय विच इज साऊथ ऑफ ग्रे टॉय. आता ग्रे आणि जे काही ब्राऊन टॉय आहे त्याची हे माहित नाही, डिस्टन्स माहित नाही, म्हणून ते तसं ठेवलं. हा, नेक्स्ट आहे GT ग्रीन टॉय विच केप्ट 18 मीटर नॉर्थ ऑफ ऑरेंज टॉय. आता जी काही ऑरेंज टॉय आहे ह्याचे 18 मीटर्स नॉर्थ आहे म्हणले, मग इथं आपण घेते वेळीच 18 घेऊ, कारण ह्याचं डिस्टन्स माहित नाही आपल्याला ग्रे आणि ब्राऊनचं, म्हणून ते 18 मीटर नॉर्थला घेऊ, आणि इथं GT लिहू, गुजरात टायटन्स. ठीक आहे, अँड इज वेस्ट ऑफ ब्लॅक टॉय. समजलं तुम्हाला ह्याच्यावरून की ह्या दोघांचा डिस्टन्स काय असेल, संपला विषय. हे आहे 18 मीटर, आणि ह्याच्या वेस्टला आहे म्हणजे ब्लॅकच्या वेस्टला आहे, म्हणजे हे 12 मीटर, आणि इथं कोण आहे, ग्रीन टॉय हे 18 मीटर आहे, म्हणजेच हे 9 मीटर झालं, हे 9 मीटर झालं, आणि हे पण 9 मीटर झालं, म्हणजे हे पण 9 मीटर झालं.
आय होप तुम्हाला समजलं असेल डिस्टन्स कसं काढलं त्या ग्रीन टॉय मधलं. इथं दिलंय ग्रीन टॉय विच इज केप्ट 18 मीटर नॉर्थ ऑफ ऑरेंज टॉय. हे तर दिले आपल्याला, पण ग्रे आणि जो काही ब्राऊन आहे त्याचं डिस्टन्स माहित नव्हतं म्हणून आपण ते तसं ठेवलं. आणि मग नेक्स्ट आहे अँड इज वेस्ट ऑफ ब्लॅक टॉय म्हणलंय. जो काही ग्रीन टॉय आहे हा वेस्ट आहे ब्लॅक टॉयच्या. मग त्या दोघांचा डिस्टन्स सेम असेल तर ह्यांचं पण सेम असणार, बरोबर आहे. मग ह्यांचं जर 18 असेल तर मग हे पण 9 असणार. तुम्हाला समजलं. नेक्स्ट आहे ब्लू टॉय वॉज एक्झॅक्टली इन द मिडल ऑफ ग्रीन अँड ब्लॅक टॉय. आता जो काही ब्लू टॉय आहे हा एक्झॅक्टली मिडल ऑफ ग्रीन अँड ब्लॅक टॉय. मग ग्रीन आणि ब्लॅक टॉय इथं आहे. मग हे 9 मीटर गेलं. मग इथं 4.5 आणि इथं 4.5 आणि जो कोणी येणार आहे कोण आहे तो ब्लू टॉय. ब्लू टॉय ब्लू टॉय दिस इज अवर डायरेक्शन सेन्स. सॉरी थोडं ते पहिल्यांदा का नाही कन्फ्युज झालं मी पण हे झालो. तर ठीक आहे, दिस इज अवर डायरेक्शन सेन्स. पेपरमध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ नका एवढीच इच्छा आहे. ठीक आहे. हा तर नेक्स्ट आहे रँकिंग बेस्ड पझलच आहे हे पण. हा तर बघा 8 पर्सन्स आहेत म्हणलंय आणि त्यांचं डेझिग्नेशन आहे. आता डेझिग्नेशन मध्ये सगळ्यात मोठा कोण आहे याच्यामध्ये पर्सन्स आर इन डिक्रीजिंग ऑर्डर. म्हणजे जो काही पहिला असेल तो सगळ्यात मोठा असेल ऑब्व्हियसली. तर मॅनेजिंग डायरेक्टर जे आहे हे सगळ्यात मोठा आहे म्हणले. आणि जे काही हे आहेत सीएलओ चीफ लिगल ऑफिसर हे जे आहेत हे सर्वात छोटे आहेत यांच्यानुसार. सॉरी मॅनेजर हे जे आहेत हे सर्वात छोटे आहेत. मॅनेजर पण रँक आहे पुढं. वेर एमडी इज हायएस्ट रँक. ठीक आहे, सिनियर मोस्ट. हे समजलं असेल कारण इथे एमडी दिलेले आहेत पहिल्यांदा. सो आपण डायरेक्टली सुरू करू. तर बघा पीएनयूज आहे ना. ओके. हा आता बघा एमडी पहिल्यांदा घेतले. मग नेक्स्ट आहे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सीईओ. नेक्स्ट आहे सीओओ को. सीएफओ. नेक्स्ट आहे सीटीओ, सीएमओ, सीएलओ आणि मॅनेजर. ठीक आहे, हे आहेत आपले हे. तर बघा हा तर हे पण रँकिंग बेस आहे म्हणजे ह्या सगळ्यात असं हे सोपे पद्धल म्हणजे हे. ठीक. तर बघा 2 कंडिशन घेतल्या. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे ओनली 4 पर्सन सीट बिटवीन आर अँड व्ही हु इज 2 पर्सन सिनियर टू क्यू. आता याच्यावरून जर आता आर आणि व्ही मध्ये 4 जण आहेत म्हणजे आर आणि व्ही 1 2 3 4 व्ही अँड इथंच घ्यायचं व्ही हु इज 2 पर्सन सिनियर टू क्यू म्हणजेच असं आहे ना हे पण आहे. ठीक आहे. आर इज नॉट सिनियर टू क्यू. हो बेटाजी संपला. समजला विषय. कसा आहे माहितीये का. आता व्ही इथे ना म्हणजे हे अझ्युम करतोय कारण आर जो आहे हा व्हीच्या खालीच येणार. का? कारण इथं काय म्हटलं माहितीये का आर इज नॉट सिनियर टू क्यू म्हणून आर जो आहे व्हीच्या खाली येणार. इथं बघा व्ही 1 2 3 4. इथं जर आर घेतलं, इथं जर क्यू घेतलं, इथं जर व्ही घेतलं 1 2 आर इथे येणार आणि इथं क्यू येणार. इथं व्ही येणार, इथं आर येणार आणि इथं क्यू येणार. हे का आलं समजलं का. कारण जर आपण आर ला जर वर घेतलं असतं समजा आर आणि व्ही मध्ये 4 जण आहेत. व्ही जर इथे घेतला असतं तर क्यू खाली येणार नाही आणि क्यू जरी खाली आलं असतं तर आर जो आहे हा क्यूच्या वर नाही. इथं डायरेक्टली आपण दिले म्हणून काही ते उलटान घ्यायचं नाही. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन सिनियर टू आर इज 1 मोर दॅन ज्युनियर टू टी. आता आर पेक्षा जे काही सिनियर आहेत 1 2 3 4 5 ते 1 जास्त आहे म्हणले 1 मोर आहे म्हणले टी पेक्षा. टीच्या खाली. मग आता ह्याच्या जर वर जर 5 जण असतील तर मग ह्याच्या खाली 4 जण पाहिजे म्हणजे टी इथे येणार 1 2 4 5. हा टीच्या खाली 1 2 3 4. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता 1 असेल इथं मग इथे हे करणार इथे येणार. आता इथे 1 2 3 4 5 6 येतं म्हणले मग ही 1 जास्त आहे म्हणले मग टीच्या खाली 5 जण आला पाहिजे मग टी इथे येणार 1 2 3 4 5 आणि टी आता इथे ही येणारच नाही 1 2 3 4 5 6 7 जण आहेत मग टीच्या खाली 6 जण पाहिजे मग टी इथे येणार. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि टीच्या खाली 6 जण आहेत. ओके. ओनली 2 पर्सन सीट बिटवीन टी अँड डब्ल्यू. टी अँड डब्ल्यू मध्ये 2 जण आहेत मग टी अँड डब्ल्यू मध्ये 2 जण घ्या 1 2 डब्ल्यू. ए बाबा शाबास सर्दी ना बात. हा आता टी अँड डब्ल्यू मध्ये 2 जण आहेत. मग आता इथं पण टी वर येणार नाही डब्ल्यू म्हणून 1 आणि 2 इथं डब्ल्यू घ्यायचा.
पुन्हा नेक्स्ट 1 आणि 2 इथं डब्ल्यू येईल का नाही, म्हणून ही कंडिशन रॉंग. पटपट करायचं हा. इथं नेक्स्ट आहे पी इज इदर इमिजिएट सिनियर ऑर इमिजिएट ज्युनियर टू डब्ल्यू. आता इथं काय म्हटलं माहितीये का, डब्ल्यू आणि पी ऍडजस्टंट आहेत, याचा असा मतलब आहे. म्हणजे पी इथे येणार आणि याच्यामध्ये पी इथे येणार, कारण पी खाली येऊ शकत नाही. नेक्स्ट आहे ओनली 3 डेजिग्नेशन बिटवीन पी आणि यू. आता पी आणि यू मध्ये 3 जण आहेत, मग बघा कुठं बसते 1 2 3, यू येते का नाही, म्हणून ही कंडिशन रॉंग. आता पी आणि यू मध्ये 3 जण आहेत, मग पी आणि यू मध्ये 3 जण बसवण्यासाठी पी आणि यू 1 2 3 इथे येणार का नाही, मग कुठे येणार 1 2 3 यू. जो काही उरलेला आहे तो इथे येणार. आय होप तुम्हाला समजलं असेल. पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स म्हणजे उरला कोण, येस. दिस इज अवर जे काही फायनल पझल आहे आजच्या ह्याचं हे. आय होप तुम्हाला ही जी काही सिरीज आहे ती आवडत असेल, आणि ह्या सिरीज मध्ये आपण आज भरपूर म्हणजे हे झाले गोष्टी. तर हे तुम्हाला होमवर्क आहे 8% इन सी, नाही हे होमवर्क नाही, हा दिस इज युअर होमवर्क. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, आणि हे जे काही याचं हे असेल आन्सर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती टाका. त्याचं उत्तर बरोबर आहे का नाही हे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सांगेल, किंवा तिथंच मी टेलिग्राम चॅनलला पण सांगू देईल, काही प्रॉब्लेम नाही. जर काही डाऊट्स असतील इधर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण कळवा, ऑर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही पर्सनली पण टाकू शकता टेलिग्रामवरती, आपण त्याचं उत्तर देऊ. सगळ्यांचा आपण आन्सर देण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.